हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा, सध्या मस्तीत खाण्याचा चालू ठेवा, कारण श्रावण आहे. आता श्रावणाला आपण चांगलं चटपटीत काहीतरी खायचं, बनवायचं. आता काय छान नूडल्स बनवूया. काही मेहनत नाही, तुम्ही भाज्या चिरा आणि नूडल्स उकडा, बस. नूडल्स आणि भाज्या तयार असेल तर आपले नूडल्स टेस्टी, अगदी हॉटेलपेक्षाही छान असे आपले नूडल्स. भाज्या बघितल्यात तुम्ही. आणि आता पाणी तापत ठेवले आपण. पाणी नूडल्ससाठी ठेवले. नूडल्स आपले जवळजवळ 250 ग्राम आहे, थोडंसं वरती असेल असं आपलं नूडल्स आहे. त्याच्यासाठी आपण अंदाज करायचा की आपल्याला भरपूर पाणी ठेवायचं आहे, कारण नूडल्स असे सुटले पाहिजेत पाण्यामध्ये, असे गच्च झाले नाही पाहिजेत, असे फिरले पाहिजेत. जशी मी नेहमी तांदूळ उकडताना बोलते, बासमती भात करताना, की आपले तांदूळ नाचले पाहिजेत, तसंच आपले नूडल्स पण असे फिरले पाहिजेत पाण्यात. असं पाणी, इतकं पाणी ठेवायचं. आता मी जवळजवळ छान टोपभर पाणी ठेवले. 250 ते 270 ग्राम आपले नूडल्स आहेत. 2 चमचे तेल घातलं. तेल घाला, तूप घाला, काही घाला, हरकत नाही. आणि पाणी आपलं छान उकळलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपले नूडल्स घालायचे. उकळत्या पाण्यातच घालायचे, थंड पाण्यात नूडल्स घालायचे नाहीत. पाणी छान उकळायला लागलं की घालायचे. नूडल्स पण बनवायचं काही गरम पाण्यात. आणि हे नूडल्स आता आपण सुट्टे होईपर्यंत, ते सुटसुटीत होईपर्यंतच पाण्यात ठेवायचे आणि मग लगेच काढायचे सुटसुटीत. आत्ता हळूहळू आपले नूडल्स अजून सुटत नाही आहे, गच्चच आहे ते बघा. त्यामुळे उकळू द्या त्यांना. तरी 3 ते 4 मिनिट जातात त्यांना सुट्टं व्हायला. असं एकूण 5-6 मिनटं लागतात. 5 मिनटंच म्हणा, कारण जरा जरी आपला अंदाज चुकला ना, आता प्रत्येक नूडल्सचा अंदाज वेगळा असतो. काही नूडल पटकन मोकळे होतात. हे आपण हाक्का नूडल्स घेतलेले आहेत. असे ते सुटसुटीत होत आहेत. छान असे मस्त नूडल्स बनवा. आज काहीच नका करू जेवणाला, छान नूडल्स बनवा. भाज्या बिज्या आणा येतानाच ऑफिसमधून, आणि संध्याकाळी एकच नूडल्सचा बेत करा, किंवा सुट्टीच्या दिवशी करा. सुट्टीच्या दिवशी सगळेच घरी असतात. सकाळी छान नूडल्स बनवा, काहीतरी वेगळं, नेहमी वरण भात खाण्यापेक्षा असं. आता हे नूडल्स बनवायला आपल्याला मग हा सॉस, तो सॉस मी तुम्हाला दाखवतेच आहे. हे बघा, आता आपले छान नूडल्स सुटसुटीत झाले बघा. सगळा एक नूडल्स वेगळा झाला आहे. तसं आपण हे पाणी चाळून काढायचं त्यांना, आणि नळाने पाणी सोडायचं किंवा वरून गार पाणी घालायचं. साधं नळाचं घातलं तरी चालेल. आणि हे अशा आता सुटसुटीत झालेत. यांना आपल्या हातात 2 चमचे तेल घालायचं त्याच्यावरती, आणि असे सुटसुटीत तेल लावून ठेवायचं त्यांना. आता सॉस बघा, हा आहे रेड चिली सॉस, तो होता आपला शेजवान सॉस, हे विनिगर होतं ते, हा सोया सॉस आहे, तो टोमॅटो केचप आहे, आणि हे आहे आलं लसूण. हे एवढे प्रकार. आता मग असं होतं की कधी आपण करायचा बेत केला की अरे करूया, आणि अचानक आपल्याला असं कळते अरे आज चिली सॉस नाही आहे, सोया सॉस नाही आहे, एखादं काहीतरी नसतं ना, विनेगरच संपले. तर अशा वेळेला हा एक सॉस आणायचा. हा तो सॉस आहे ना, ह्या प्रत्येकाचं काही ह्यातलं नको आहे आपल्याला, सगळ्याचं तो एकटा सॉस भरून काढतो. असं आहे. फक्त ते आपण हे किती सगळं मिळून 4 चमचे घालणार ना, मग ते 4 चमचे घालायचं. हा चाऊमिन सॉस आहे, मास्टर चावचं चाऊमिन. हे सगळं ह्याच्यात, हे सगळं जेवढं आपले घालणार आहेत ना, ते सगळं त्याच्यात येणार आहे. अगदी आलं लसूण, व्हिनेगर, सगळं हे सगळे सॉस, म्हणजे रेड चिली सॉस वगैरे सगळ्याचं काम तो एकटा सॉस करतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं फक्त नूडल्स उकडा आणि आपलं भाज्या कापा,
की आपले नूडल्स तयार. हे तर सोया सॉस आहे बघा. हे चाऊमिन सॉस आहे हा. हवं तर तुम्ही ते. आणि आता आपण बघा गाजर घेतलं आहे, शिमला मिरची घेतली आहे, कांदा घेतला आहे, पातीचा कांदा घेतला आहे आणि कोबी घेतला आहे. आणि हे सगळं छान बारीक चिरले. आता कढई ठेवली. जराशी अशी रुंद कढई घ्या. छान तेल घाला. थोडंसं तेल मी घालते त्याच्यापेक्षा नेहमी तुम्ही 1 चमचा तेल, चहाचा चमचा 1 चमचा 2 चमचे तेल वाढवत जा. आता हे आपण तेल घातलं. याच्यामध्ये आपण आता तुमच्याकडे जर सॉस नसतील, तो सॉस नसेल, आधी कांदा घातला आपण. सगळ्यात आधी कांदा घाला. साधा आपला कांदा असेल तर आधी कांदा घाला. पातीचा कांदा असेल तर हरकत नाही, सगळ्या भाज्यांसोबत घातलात तरी चालेल. कांदा थोडासा परता, कारण आपला तो कच्चट कांदा असतो, तर तो थोडासा परतवा. बाकीच्या भाज्यांच्या ह्याच्यामध्ये जरा जास्त परतवा. साधं सोपं आहे, काहीच हे नाही. थोडं गॅस कमी ठेवू नका, मिडियम टू हायवरती ठेवा. त्याच्यानंतर कडक थोडं गाजर असतं, त्यामुळे थोडासा कांदा फ्राय झाला, करपवू नका, कलर बदलू नका, थोडासा फ्राय करा व्यवस्थित, त्याचा कच्चा पण जाऊ द्या. आणि मग आपण घालायचं गाजर. गाजर जरा कडक असतो, तर त्याला आधी परतवायचं. छान बघा, काही त्रास नाहीये, पटकन होणारे आहे. नंतर कोबी घाला, शिमला घाला, सगळं हळूहळू घालून सगळं एक एक परतून घ्या. सगळ्या भाज्या आपल्याला कच्च्या ठेवायच्या आहेत, अगदी नरम अशा होऊ द्यायच्या नाही. कांदा आपण थोडासा पातीचा ठेवायचा, आजूबाजूचं सगळं त्याचं घालायचं. तो जरासा वरती शिमला मिरची घातली. आता तुम्ही कांदा घातलात ना, जर तुमच्याकडे तो सॉस नसेल तर तुम्ही कांदा घातलात ना, तेव्हा आलं लसूण घालायचं. आलं लसूण व्यवस्थित घालायचं, करपवायचं नाही. फक्त कांदा घातलात ना की तेव्हा आलं लसूण घालायचं. म्हणजे तुमच्याकडे तो सॉस नसेल तर मी तुम्हाला सांगते की तो सॉस नसेल तर हे बाकीचं कसं घालायचं. आता मी काळी मिरी पावडर घातली, ब्लॅक पेपर पावडर ती घातली. छान असं परतवून घ्यायचं. आणि आता आपल्या भाज्या परतल्या आहेत. आत्ता मी 2 चमचे तो सॉस घेतला. 2 टेबलस्पून, 2 चमचा भरून. हे आता भाज्यांना लागला आपला हा सॉस. छान लावून घ्यायचा, मस्त भाजी भरते. आणि थोडंसं मीठ घाला. मीठ, कारण भाज्या असतात आणि सॉस, सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं. तुम्ही टोमॅटो केचप घ्या, आपलं शेजवानमध्ये तर प्रश्नच नाही, असे सगळ्यांमध्ये मीठ असतं. म्हणून मीठ अगदी थोडं घाला, थोडंसं घाला. नाही घातलं तरी चालेल. तुम्ही मीठ कमी खात असाल तर या भाज्या सॉसच्या मिठावरती पण चालेल. मी अगदी थोडंसं मीठ घातलं. आपल्या भाज्या परतून झाल्या, आपला सॉस पडला छानपैकी. आता आपण नूडल्स घालायचे, आपले सुटसुटीत छान नूडल्स असे ते घालायचे. नूडल्स घातल्यानंतर चिमट्याने किंवा असं जरा परतवा, कारण ते मिक्स व्हायला थोडं, आणि त्यांना सावकाश थोडं हाताळा. थोडं चिमट्याने वरखाली केलं तरी चालेल, झाऱ्यानेही चालेल, पण बघा जसं जमेल, म्हणजे असं
न तुटता नूडल्स व्यवस्थित असे परतवा. असं आपलं मस्त बघा किती वेळ लागला, जास्त अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही छान नूडल्स मस्त सगळी तयारी करून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला खायचं आहे त्याच्या एक 15-20 मिनटं उठायचं आणि हे फटाफट. आता आपण पुन्हा 2 चमचे नूडल्स टाकल्यानंतर तो सॉस टाकला. असं आणि थोडंसं असं चिमट्याने वगैरे हलवून घ्या. हे बघा, हे वर खाली करून घ्या. गॅस अगदी कमी करू नका, मीडियम टू हाय. आता आपलं थोडं हलवून झालंय. वरून आपण अतीचा कांदा घातला, तोही एकदा परतून घेऊया आणि सगळ्या छान नूडल्सना वगैरे आपला सॉस लागू द्या. तुम्हाला वाटत असेल साधारण कमी झालाय सॉस, तर तुम्ही अर्धा चमचा घाला. मला वाटत नाही कमी झाल्यासारखं, 4 चमच्यांमध्येच व्यवस्थित होतो. किंवा तुम्हाला वाटत असेल कुठला सॉस याच्यात कमी लागतोय तर तो वरून घ्या. बाकी हे बघा सगळं, आणि हा म्हणजे सावकाशपणे नूडल्स मस्त हलवा आपला मस्त छान. आता बघा बनवते तोपर्यंतच नातवाचं चालू झालंय, काय बनतंय आपल्याकडे, काय बनतंय, वास छान येतोय. मस्त हॉटेलसारखे नूडल्स होतात अगदी सेम. कधी काही ठिकाणचे आणलेले नूडल्स आपल्याला पसंतही येत नाही हॉटेलचे, पण आपलं हे मस्त होतं. घरी करून आपण केल्याचा पण आनंद घ्या आणि मस्त हॉटेल टाईप नूडल्स. जरा नूडल्स मिक्स करताना थोडा जपून करा, सावकाश वर खाली करा. असं. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं. नूडल्स करून बघा, अगदी काहीच नाही. तुम्हाला नूडल्स आणायचे आहेत, भाज्या आणायच्या आहेत, साफ करून ठेवायच्या आहेत. आपले नूडल्स तयार आहेत. मस्त काटे चमचे घ्या आणि खायला सुरुवात करा. याच्यावरती पण ना तुम्हाला जर तिखट खाऊसं वाटत असेल, जर म्हणजे आपल्याला वाटतं ना तर सगळे सॉस असे नॉर्मल आहेत, मग आपल्याला तिखट जर तुम्हाला खाऊसं वाटेल ना, त्यासाठी पण एक सॉस आहे, मिरचीचा सॉस आहे, तोही मी तुम्हाला दाखवते. छान नूडल्स, गाजर वगैरे कापून हवं तर वरून घ्या खायला. हे आपण वरून थोडेसे पत्तीचा कांदा घातलेला आहे. आणि आता तुम्हाला मी म्हटलं ना, तुम्हाला जर थोडं तिखट हवं असेल ना, तर हे एक आहे चिली ऑइल म्हणून मिळतं. चिली ऑइल आहे हे, म्हणजे आपली लाल मिरची असते ना तिखटवाली, ती तेलामध्ये फ्राय केलेली आहे. हे चिली ऑइल आहे. कधी आता श्रावण संपला की अंड वगैरे तुम्ही घालणार असाल तर त्याच्यावरती असं घालायचं. नाहीतर तुमच्या भाकरीसोबत काही नसेल ना आणि तुम्हाला तिखट खायचं मन झालंय, चटणी पण तुमच्याकडे नाही आहे, तर तुम्ही ते थोडंसं घ्यायचं, त्यातली मिरची छान लागते. थोडंसं त्याच्याबरोबर ती कांदा घ्यायचा आणि भाकरीसोबत खायला खूप मस्त. पापड घ्या आणि हे आम्ही वरून सुद्धा 1 चमचा टाकला की ज्याला तिखट पाहिजे. आता पुढची व्हिडिओ आहे कटोरी चाट, त्यामुळे पुढची व्हिडिओ नक्की बघा. आपल्याला चाट बघायचा आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.